तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोअरवरून ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करा. या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर हे ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पॉलिटीचे काही महत्त्वाचे प्रश्न ज्याचा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होईल असे प्रश्न पाहणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन लेक्चर अपडेट होईल अपलोड होत जाईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड डॅश डॅश या दिवशी करण्यात आली. आता लक्षात घ्या, संविधान सभा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. आता कोणत्या तारखेला करण्यात आली याच्यावर प्रश्न आहे. ऑप्शन जर बघितले 20 ऑगस्ट 1947, 29 ऑगस्ट 1947, 14 नोव्हेंबर 1947 आणि 24 सप्टेंबर 1947. प्रश्न बघितल्या तुमचं तोंड पाठ असलं पाहिजे. याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2, 29 ऑगस्ट 1947. मसुदा समिती, तुम्हाला असा प्रश्न विचारला मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? तुमचं उत्तर पाहिजे 7. मसुदा समितीमध्ये सदस्य किती होते? 7 होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. याच्याशिवाय महत्त्वाचे सदस्य विचारले तर एक लक्षात ठेवायचं, गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, हे दोन महत्त्वाचे. गोपालस्वामी अय्यंगर आणि दुसरे होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्याच्यानंतर KM मुंशी, TT कृष्णमचारी, ओके, KM मुंशी, कृष्णमचारी, ओके, हे दोघं. ठीक आहे, 4 झाले. त्याच्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला आणि N माधवराव, सईद मोहम्मद सादुल्ला आणि N माधवराव असे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न बघा, भारतीय संघराज्याबाबत तज्ज्ञांनी केलेल्या वर्णनाबाबत जोड्या लावा. तज्ज्ञ दिलेत KC व्हियर, ग्रॅनव्हिल ऑस्टिन, मॉरिस जोन्स, आयव्हर जेनिंग. आणि इकडे दिले सौदारत संघराज्य, सहकारी संघराज्य, निम संघराज्य आणि प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचं संघराज्य. आता जेव्हा तुम्ही KC व्हियर यांच्याबद्दल बघता, KC व्हियर, तर त्यांनी काय म्हणलं होतं, भारतीय संघराज्य हे क्वासी फेडरल आहे, क्वासी फेडरल. ओके, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे तर याचं KC व्हियर म्हणजे तुमचं निम संघराज्य या ठिकाणी यायला पाहिजे. सहकारी संघराज्य असं कोणी म्हटलं? भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे असं कोणी म्हटलं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सहकारी संघराज्य म्हणजे ग्रॅनव्हिल ऑस्टिन, ग्रॅनव्हिल ऑस्टिन. मॉरिस जोन्स यांनी काय म्हटलं होतं? वाटाघाटीचं संघराज्य. मॉरिस जोन्स म्हणजे ते सौदारत संघराज्य येणार आहे. आयव्हर जेनिंग यांनी काय म्हटलं होतं? प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचं संघराज्य. याचा अर्थ 2 नंबरची जोडी तुमची या ठिकाणी बरोबर जुळती. पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश होतो? त्याच्यामध्ये तुम्हाला 4 विषय दिलेत आणि पर्याय असणार आहेत. या 4 पैकी कोणतेही 3 बरोबर. रस्ते व पूल, अग्निशमन सेवा, झोपडपट्टी पुनर्विकास आणि टपाल सेवा असे तुम्हाला 4 घटक दिलेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा, 12वी अनुसूची भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम येणार आणि 12व्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे हे समजून घ्या. पहिला मुद्दा येतो 12वी अनुसूची म्हणजे काय आहे? नगरपालिकेचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या हा मुद्दा येतो. मग 12वी अनुसूची भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली? तुम्हाला प्रश्न कसा विचारला? 12वी अनुसूची भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली? तर ती घटना दुरुस्ती येते 74वी घटना दुरुस्ती 1992ची. 74वी घटना दुरुस्ती 1992. ओके, या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेत 12वी अनुसूची जोडण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेमधलं जे 12वी अनुसूचीसाठीचं जे आर्टिकल येतं जे ते आहे 243 आणि पुढं आहे W.
लक्षात आहे का 243W. आणि याच्यामध्ये काय सांगितले नगरपालिकेचे अधिकार आणि जबाबदाऱ्या. मग याच्यामध्ये रस्ते नगरपालिका म्हणल्यानंतर रस्ते पूल येणार आहे, अग्निशमन सेवा नगरपालिका म्हणल्यानंतर येणार आहे, झोपडपट्टी पुनर्विकास नगरपालिका म्हणल्यानंतर येणार आहे. आता लक्षात घ्या या ठिकाणी टपाल सेवा येणार आहे का नगरपालिकाचा मुद्दा असल्यामुळे येणार नाही. याचा अर्थ अ बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. आता नगरपालिकेमध्ये आता ही जे 12वी अनुसूची म्हणतो आपण 74व्या घटनादुरुस्तीनं, मग याच्यामध्ये एकूण किती विषयांचा समावेश आहे तर याच्यामध्ये एकूण 18 विषयांचा समावेश आहे. किती विषय आहेत 18 विषय आहेत. मग यामध्ये नगर नियोजन आहे, जमिनीचा वापर आहे, घरगुती पाणी पुरवठा, औद्योगिक पाणी पुरवठा घटक, सार्वजनिक आरोग्य कचरा विल्हेवाट, अग्निशमन सेवा, रस्ते पूल, दुर्बल घटकांचं संरक्षण, गलिच्छ वस्तींची सुधारणा, वने उपवन. म्हणजे तुम्हाला लॉजिकली उत्तर सोडवता आलं असतं ना याचं. तुम्हाला जर कन्सेप्ट माहीत असता की 12वी अनुसूची म्हटल्यानंतर नगरपालिकेचे अधिकार, टपाल सेवा त्यामध्ये डेफिनेटली येणार नाही. हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, म्हणजे शॉर्टली तुम्ही काय लक्षात ठेवू शकता 12वी अनुसूची नगरपालिका प्रशासनासंदर्भामध्ये आहे. पुढील प्रश्न बघा, राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही. यामध्ये मी मराठी आणि इंग्रजी हे जे ट्रान्सलेशन आहे ते दोन्ही एका स्लाईडमध्ये बसायसाठी थोडंसं स्मॉल केलेलं लेटर ते समजून घ्या, कारण तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. पहिलं विधान बघा, ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. बरोबर आहे का. प्रस्तावना म्हणजे काय, पंडित नेहरूंनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. तर पहिलं विधान हे तुमचं डेफिनेटली बरोबर असणार आहे. ठीक आहे. 13 डिसेंबर 1946 तुम्हाला असा प्रश्न विचारला. ठीक आहे, पहिलं विधान बरोबर आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला उद्दिष्टांचा जो ठराव आहे तर तो उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेमध्ये केव्हा मांडण्यात आला. प्रश्न कसा विचारला, हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे हा संविधान सभेमध्ये केव्हा मांडण्यात आला. तुमचं उत्तर काय असलं पाहिजे 13 डिसेंबर 1946. आयोग कुठं कन्फ्यूज करतं या तारखेवर करतं. आयोगानं बऱ्याच वेळा कन्फ्यूज केले 11 डिसेंबर 1946 आणि तिथं ते विधान चुकीचं ठरतंय, कारण संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडण्यात आला असं जेव्हा म्हटलं 13 डिसेंबर 1946. ह्या उद्दिष्टाच्या ठरावाला केव्हा मंजुरी मिळाली, केव्हा मंजुरी मिळाली म्हटलं मग उत्तर पाहिजे 22 जानेवारी 1947. इथं 26 जानेवारी नाही 22 जानेवारी. म्हणजे दोन मुद्दा लक्षात आला का. उद्देशपत्र किंवा उद्दिष्टाचा ठराव संविधान सभेमध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलं आणि त्याला 22 जानेवारी 1947 रोजी मंजुरी मिळाली. त्याच्यामुळे इथं हा घटक आहे ना तो तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात दिला पाहिजे. ठीक आहे, हा मुद्दा पहिला क्लिअर झाला. आता जाऊया पुढच्या विधानाकडं. पुढचं विधान काय म्हणतंय 1995 मधील भारतीय जीवन विमा निगम खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयानं प्रतिपादन केले. जेव्हा तुम्ही सरनामा, आपला जो सरनामा प्रस्तावना प्रियम्बल म्हणतो, तर ह्या सरनाम्याबाबत किंवा प्रस्तावनेबाबत हा जेव्हा घटक बघताना त्यावेळी तुम्हाला 3 खटले लक्षात ठेवायचे. पहिला खटला 1960चा, दुसरा 1973चा आणि तिसरा 1995चा. बेसिक गोष्टी. आता यामध्ये पहिला खटला जो येतो तो आहे बेरुबारी युनियन केस. पहिला खटला कोणता आहे बेरुबारी युनियन केस. कधीचा आहे 1960चा. त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं सरनामा राज्यघटनेचा भाग नाही. पहिल्या खटल्यामध्ये बेरुबारी युनियन केसमध्ये काय म्हटलं सरनामा राज्यघटनेचा भाग नाही. दुसरा खटला येतो केशवानंद भारती खटला. यामध्ये काय म्हटलं सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. दुसऱ्या खटल्यामध्ये काय म्हटलं सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. आणि तिसरा जो खटला आहे भारतीय जीवन विमा निगम खटला किंवा त्याला आपण म्हणतो 1995चा. त्यामध्ये म्हटलं सरनामा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे. इथे एकात्मिक भाग दिलंय आणि भारतीय जीवन विमा निगम खटला दिलाय, म्हणजे हे पण बरोबर आहे. लक्षात आलं का. 3च खटले सरनाम्याच्या बाबतीमध्ये. बेरुबारी युनियन केस सरनामा राज्यघटनेचा भाग नाही. केशवानंद भारती खटला सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. आणि तिसरा खटला भारतीय जीवन विमा निगम खटला सरनामा घटनेचा एकात्मिक भाग आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी तुमचं काय होतंय दुसरं विधान बरोबर आहे. ओके, प्रश्न काय आहे बघा कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखायला सांगितले, त्यामुळे दुसरं विधान पण बरोबर आहे.
तिसऱ्या विधानाकडे जाऊया. 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला. आता समाजवादीला इंग्रजीमध्ये सोशलिस्ट म्हटले, त्यानंतर धर्मनिरपेक्षला सेक्युलर म्हटले आणि एकतामध्ये तुम्हाला युनिटी म्हटले. ओके, आता विधान जेव्हा बघता तेव्हा या 3 शब्दाकडं बघितलं जातं, पण तुमचं विधान सुरुवातीला चुकीचं आहे. कारण 1975ची 42वी घटना दुरुस्ती आहे का, हिथं चुकते ना तुम्ही. 1975च्या ऐवजी काय पाहिजे होतं, 1976ची पाहिजे होतं. 42वी घटना दुरुस्ती 1976ची आहे, त्याच्यामुळे विधानाच्या सुरुवातीचं घटक चुकतोय. त्याच्यामुळे सरनाम्यामध्ये 3 शब्द टाकले का, समाजवादी टाकला यस, धर्मनिरपेक्ष टाकला का हो. इथं एकता म्हटले ना तर हा शब्द येणार नाही, इथं एकात्मता पाहिजे होतं. म्हणजे एकताच्या ऐवजी युनिटी जे दिले इथं युनिटी या ठिकाणी बघा इंग्रजीमध्ये, त्याच्याऐवजी इथं काय पाहिजे होतं, इंटिग्रिटी पाहिजे होतं, इंटिग्रिटी. म्हणून हे विधान दोन्ही अर्थाने या ठिकाणी चुकीचं आहे आणि प्रस्तावना कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्याच्या अधिकारावर बंधनही घालत नाही, हे विधान बरोबर आहे. आय होप हा घटक क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न बघा. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण अनुच्छेद 21 या हक्कामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. संपाचा हक्क, परदेश गमन करण्याचा हक्क, जीवनावश्यक बाबीसंदर्भात कैद्यांचा हक्क, बोनसचा हक्क, एकांतवासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क. आता जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण भारतीय राज्यघटनेतलं कलम किती येतं, 21. मग मी प्रश्न असा विचारला, हे जो अनुच्छेद आहे, हा जो हक्क आहे, हा भारतीय नागरिकांना लागू होतो का आणि परकीय नागरिकांना लागू होतो का, का भारतीय आणि परकीय नागरिकांना लागू होतो. पहिला मध्ये लक्षात येतोय का, तर हा जो हक्क आहे तर हा लक्षात घ्या, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे फक्त भारतीयांना नाही तर हे परदेशीय नागरिकांना सुद्धा लागू होतो. म्हणजे हा हक्क भारतीय नागरिक तसंच परकीयांना सुद्धा उपलब्ध आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक. आता कलम 21 मध्ये संपाचा हक्क येतो का, येणार नाही आहे. संपाचा हक्क येतो का, नाही. बोनसचा हक्क येतो का, नाही. म्हणजे कलम 21 मध्ये संप आणि बोनस तुम्हाला पाहायला मिळणार नाही. याच्यामध्ये परदेश गमन करण्याचा हक्क आहे, जीवनावश्यक बाबी संदर्भात कैद्यांचा हक्क आहे, एकांतवासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क आहे. म्हणजे ब क ई हे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुमचं उत्तर असायला पाहिजे. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वामधील खालीलपैकी कोणते कलम हे न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून पृथक ठेवण्यासंबंधी आहे. आता भारतीय राज्यघटनेतलं कलम 47 जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काय दिले, कलम 47 मध्ये सारांश रूपानं सांगायचं झालं तर पोषणमान, राहणीमान उंचावणं, आरोग्य सुधारणं हे राज्यांचं कर्तव्य. पोषण, आरोग्यमान असं म्हटले, याच्यामुळं न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून येणार आहे का, नाही. आरोग्य उंचावणं वगैरे घटक दिलाय. कलम 48 मध्ये गोहत्या प्रतिबंध किंवा अशा टाईपचं आहे, त्याच्यामुळं ते येणार आहे का, येणार नाही. कलम 49 मध्ये काय म्हटलंय की राष्ट्रीय महत्त्वाची स्मारकं, स्थानं किंवा वास्तू असतील ना यांचं संरक्षण करणं, ते पण येणार नाही. आणि कलम 50 मध्ये काय म्हटले, न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग करणं. म्हणजे कलम पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश 51A कलममध्ये करण्यात आलेला नाही. पहिलं विधान बघा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. तिसरं विधान काय म्हणतंय, राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची असलेली घोषित केलेली स्मारके, स्थळे, वस्तू यांचे संरक्षण. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं हे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये दिले तर 49 कलमामध्ये दिले. 49 कलम हे कशा संदर्भात येतं, मार्गदर्शक तत्वाबाबत येतं. ओके, त्याच्यामुळं क तर तुमचं या ठिकाणी असणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे मूलभूत कर्तव्यामध्ये हे अनुच्छेद 51A मध्ये येणार नाही. म्हणजे तुमच्या ऑप्शन्समध्ये क कुठं आहे त्या ठिकाणी तुमचं उत्तर असू शकेल. आणि चौथं विधान आहे मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे सेवन करण्यावर बंदी असणं. हे सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत येईल
तर हे येईल कलम 47 मध्ये. म्हणजे हे दोन्ही क आणि ड हे कशाच्या संदर्भात आहेत, मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात आहेत. आणि अ आणि ब हे काय येणार आहे तुमचं अनुच्छेद 51A मध्ये असणाऱ्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश. तुम्हाला विचारले कोणतं नाही, नाही कोणतं, क आणि ड, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 123 क्रमांकाचे संविधान दुरुस्ती विधेयक 127 कशाशी संबंधित आहे. आता 123वे संविधान दुरुस्ती विधेयक, आता या विधेयकानुसार कोणती घटना दुरुस्ती येते, तर येते 102वी घटना दुरुस्ती. आणि 102वी घटना दुरुस्ती म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हा जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे, या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देण्याबाबत ही घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटना दुरुस्तीनं मग काय केलं, तर भारतीय राज्यघटनेमध्ये 2 महत्त्वाच्या कलमांचा समावेश करण्यात आला. पहिलं महत्त्वाचं कलम कोणतं होतं, तर ते कलम होतं 338B. पहिलं कलम कोण होतं, 338B. आता या कलमानुसार काय म्हटले की सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी जो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे, या आयोगाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाईल, म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं कलम ॲड केलं. आणि दुसरं होतं 342A, हे पण कलम या घटनादुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा घटक लक्षात आला का, हा मुद्दा काय, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देणं, घटनादुरुस्ती कितवी, 102वी, घटनादुरुस्ती विधेयक कितवं, 123व्या क्रमांकाचं, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरं बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये काय म्हटले की भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टातील ओरिया या भाषेच्या नावात बदल करून ते ओडिया असं करणं. ओके, तर हे घटनादुरुस्ती कोणत्या येईल, 96वी घटनादुरुस्ती येते का 2011ची, एकदा ते चेक करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुमचं उत्तर लक्षात आलं, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे.